नमस्कार. आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी कोशिंबीर बनवतो त्या पद्धतीने आपण कोशिंबीर बनवणार आहोत. बनवायला अगदी खूप सोपी आणि झटपट तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी दही घेतलंय. दही आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाही. आता हे दही फेटून घ्यायचंय. तर इथे मी चमच्याने दही फेटून घेणार आहे. आता इथे बघा दही मी चांगलं फेटून घेतले. हलकंसं फेटायचंय. आता यामध्येच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर टोमॅटो टाकायचे. इथे मी एक काकडी त्याची साल काढून अशा फोडी करून घेतल्या आहे, त्या देखील यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी चिमूटभर साखर टाकायची. 4 ते 5 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, यामुळे कोशिंबीर चवीला छान लागते. भरपूर सारी कोथिंबीर घालायची. आता हे सगळं साहित्य आपल्याला दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जर कोशिंबीर तुम्ही खूप जास्त अगोदर बनवून ठेवत असाल तर यामध्ये मीठ घालायचं नाही, नाहीतर कोशिंबीरला पाणी सुटू शकतं. फक्त खाण्याच्या अगोदर 1 ते 2 मिनिटं आधी मीठ घालायचं. आता हे सगळं साहित्य मी दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याला आता आपल्याला तडका द्यायचा आहे. इथे तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे. त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला थंड करायचा आहे. थंड झाल्याच्या नंतरच तडका कोशिंबीरवर घालायचा आहे. आता तडका थंड झाला की कोशिंबीरवर टाकायचं आहे आणि चमच्याने चांगलं मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला जर तडका आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालते. आता इथे बघा हे चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे. मस्त आपली झटपट कोशिंबीर तयार झाली आहे. ही जर कोशिंबीर तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढली तर जेवणाची चव अगदी दुप्पट वाढेल. बनवायलाही खूप सोपे आणि झटपट तयार होते. या पद्धतीने कोशिंबीर तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.